आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण वेळापवेळ काढून महिलांची उपस्थिती खूपच मोठ्या प्रमाणात आहे. पाऊसही चांगल्या पद्धतीने पडतो. सर्वप्रथम आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 19व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या या कार्यक्रमाला आजच्या म्हणून सोलापूर जिल्हा माळी महासंघाचे जिल्हा सचिव प्रकाश मिट्टू हेडे, त्यानंतर आपल्या काशीगाव ग्रामशाखेचे अध्यक्ष बापू उर्फ अंबादास शेडे, त्याचबरोबर आमच्या महिला संपूर्ण महिला ताई वर्ग वहिनी वर्ग व उपस्थित समोर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपल्या कणखर आवाजामध्ये आणि अभ्यासपूर्ण भाषणामध्ये रणजित बाबू चौगुले यांनी सांगितलं की देश कसा असावा, देशातले व्यक्ती कसे असाव्या आणि आपण काय करायला पाहिजे. अतिशय माझ्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांचा बौद्धिक अभ्यास आहे. त्यामुळं मी थोडंसं शिक्षण कमी जरी असलं तर वाचन त्यांचं जास्त आहे. त्यामुळं उदाहरणं देताना अतिशय व्यवस्थित उदाहरणं त्यांच्याकडून मिळतात. परंतु आपल्या बोलीडोलीच्या भाषेमध्ये आपणाला स्वातंत्र्य मिळालं ते जोखडातून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे आसूड होतं, लोकमान्य टिळकांचं जे केसरी वक्तव्य होतं, अशा सर्व माध्यमातून लोकांमध्ये आपल्या जनजागृती झाली आणि त्या जनजागृतीचा उद्रेक म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्य आपण सर्वजण 18 पगड जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदांना नांदत आहोत. हा एकमेव राष्ट्रीय सण जगामध्ये असा साजरा होतो की सर्व लोक एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकाच व्यासपीठावर एकत्र येतात आणि आपले मनोदय आणि आपले विचार एकमेकाशी देवाणघेवाण करून हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व इतर संपूर्ण आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांनी आपला भारत देश सुधारणा करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी मोठमोठाली क्रांतिकारी पावलं उचलली आणि त्या पावलाचं प्रतीक म्हणून आज आपल्यात कोणी शास्त्रज्ञ आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे. तर त्याचं मूळ जर कारण आपण शोधलं तर त्याचं कारण म्हणजे तुमचं शिक्षणाचा पाया आहे. पाया मजबूत असेल तर इमारत चांगली होते. त्याच पद्धतीने शाळा आणि विद्यार्थी जर गुणवान बनवायचे असतील तर आपल्या सर्वांचं सहकार्य आणि संस्कार अपेक्षित आहे आणि ते संस्कार रुजण्याचं काम आपल्या या ठिकाणी शाळा, शिक्षक आणि आपण सर्व मातापिता करीत असतो. विद्यार्थ्यांनी एवढंच करायचं आहे की अभ्यास करायचा आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करून तुमच्यामध्येच आम्हाला जे आत्ता रणजित बाबूंनी सांगितलं, कोणी कलेक्टर असेल, कोणी IPS असेल, कोणी तहसीलदार असेल, कोणी शिक्षक असेल आणि कोणी आदर्श शेतकरी असेल, अशा सर्वांना आम्हाला बघायचं आहे. आणि येणाऱ्या पिढीला तुम्हाला तसं ते डिजिटल युग आहे, क्रांतिकारी युग आहे. त्यामुळं जादा सतर्क राहून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपल्या देशाचं नाव लौकिक करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. एवढं बोलून माझं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन हे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.